निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत तसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत तसे भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केले तुका मने रोकडे केले सेविता येणे पोटधाय मी तो सांगत तसे भावे असो ठावे सकळा भगवान विष्णु निवृत्ति भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्करा कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत तसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त स्थळी सर्व संगीत कीर्तन रूपी सेवकीर्तन निवडलेला आपण वैराग्य रागसिंग जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा चार चरणाचा संत जीवनाचा अलौकिक दिव्य परिचय देणारा अभंग आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या मुझे भारत नगरीत चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह परमपूजनीय परमश्रद्धेय संत श्री महेंद्र स्वामी महाराज यांच्या 52व्या पुण्यतिथी निमित्त पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह परमश्रद्धेय परमपूजनीय मठाधिपती श्रद्धेय हरिभक्तीपरायण गोविंद बाबा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या एकत्रीकरणात भजनी मंडळ असेल त्याचबरोबर सर्वांचे एकत्रीकरणात चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह हे 52 वर्ष बाबांच्या निर्याणाला अर्थात पुण्यतिथीला होतात 16 वर्षापासून अव्याहत अशा प्रकारचा चालू असणारा भक्ती उत्सव हे 16 वर्ष उपांत्य दिवसाची सेवा पूजनीय गोविंद बाबाच्या द्वारा माझ्या वाट्याला आलेली आहे गोड अशा प्रकारची गंधर्वासारखे गायक मंडळी आमच्या हरिभक्तीपर आदरणीय मुरलीधर महाराज आदरणीय राम महाराज आदरणीय भागवत महाराज आदरणीय रवी महाराज परमेश्वर महाराज आणि गोड मृदंगाचे साथ करण्याचे आदरणीय परमेश्वर महाराज परिसरातली सर्व भगवत भक्त टाळकरी मंडळी भक्तिमती माता भगिनी आज तसाही दिवस फार महत्वाचा आहे हिंदू संस्कृतीच्या दृष्टीनं आजच्या दिवसाला आनंद साधारण महत्व आहे घटस्थापना आहे शारदीय नवरात्र आनंद झालेली मला तसं तर देवीचं चिंतन करायचं होतं पण मी एकदा देवीचं चिंतनाला देवीचा अभंग घेतला बाबा आणि अभंग घेतला त्यात गोंधळ आला जे एकटीनं अंगात आणलं त्या अंगात जशी पुढे आली तोपर्यंत ती देवी काय जायला तयारच नव्हती तेव्हापासून मी ते घाबरलो त्याच्यापासून मी टाळतो आपल्या काही येत नाही पण पुढे जर एखाद्या विशेष भगवत भक्त असेल तर कदाचित ती भावना आणार होऊ शकते म्हणून संतांचं जीवन आहे संतांचा उत्सव आहे संतांचं चिंतन घडावं अभंगाचा प्रपंच अभंग अतिशय गोड आहे या अभंगात संत जीवनाचा महाराज परिचय देतात
तसं ह्या उपासनेचा काळ आहे. सगळ्यांच्या अंतःकरणात सध्या शक्तीची जागृती अंतःकरणात, शक्तीचा जागर अंतःकरणात चालू आहे. शक्तीची उपासना आपल्या जीवनात घडली पाहिजे. का घडली पाहिजे त्याचं कारण आहे आपलं शरीर पंचतत्वाचं आहे. क्षिती जल पावक गगन शरीरा पाचो मिल यह अधम शरीरा. 5 तत्वाचं हे शरीर आहे. प्रत्येक तत्वाची अधिष्ठात्री देवता कोणती तरी आहे. तसं वायू तत्वाची देवता भगवती आहे. पण वायू तत्वावर आधारित जर शरीर असेल, वायू तत्वाच्या शरीराला गरज असेल, तर मला वाटते भगवतीची साधना फार महत्वाची आहे. कलियुगाच्या दृष्टीने अन्य साधनेपेक्षा सुद्धा 2 साधना लवकर फल देणार आहे. कलियुगात 2 साधना अधिक फल देतात. कलौ चंडी विनायका. कलियुगात बाबाजी चंडीची साधना आणि विनायकाची साधना. तुम्हाला तात्काळ फळ पाहिजे असेल तर चंडी नाम देवीची साधना तात्काळ फळ देते. दुसरी विनायकाची म्हणजे भगवान गणेशाची साधना तात्काळ फळ देते. तर ते कशी करायची, काय करायचे त्याचं स्वतंत्र चिंतन आहे. पण असा शारदीय नवरात्रीचा आज पहिलाच दिवस आहे. घटस्थापनेचा दिवस आहे. मंगलही घडावे म्हणून स्वरूपाचं चिंतन घडावून संतांच्या स्वरूपाचं कथन करणारा आहे. संतांचा उत्सव आहे. इकडला आरंभ आहे आणि उत्सवाचा उपांत्य दिवस आहे. दोन्हीचा मेळ घालण्यासाठी अभंगाचं प्रयोजन आहे. तरी अर्थानं पाहायचं झालं तर हा अभंग संत जीवनाचा परिचय देणार आहे. पुण्यतिथीचा उत्सव आहे. पुण्यतिथी कोणाची होत नाही. कोणाची पुण्यतिथी होत नाही. आपलं पार झालं तर श्राद्ध आपलं काय होते. मी नेहमी सांगत असतो, पिता जर पिता नसेल तर आलं लक्षात तुमच्या. पिता जर पिता नसेल तर त्याच्याविषयी श्रद्धा निर्माण होईल. मग ते श्रद्धेनं केल्या जाते, त्याला श्राद्ध म्हणतात देवा. म्हणून तुमचं आमचं श्राद्ध संतांची पुण्यतिथी कोणाची करावी एक ऐका देवा. जे जन्माला येतात त्यांचे नाही, जे मरतात त्यांची नाही. मग जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात, मरून मृत्यूला मारतात, तर स्वरूपाने जे उरतात त्यांची पुण्यतिथी आहे. पूजनीय श्रद्धेय स्वामी महाराज आजही इथंच आहे. कुठे गेलेत महाराज? संत कधी मरत नाहीत. मरतात त्यांची पुण्यतिथीच करू नये. संत कधी मरत नाही. स्वामी महाराज आजही इथं आहे. 52 वर्ष झाले तरी त्यांचं अस्तित्व इथं आहे, आजही आहे. नसतं ते चैतन्य दिसलं नसतं. संत कधी मृत्यूच्या ताब्यात जात नाही. पटून देतो मी तुम्हाला. मी तिन्ही दृष्टीने तुम्हाला पटून देतो. साधू मरत नाही देवा. मरण म्हणजे काय? मरण शब्दाचं चिंतन करायचं झालं तर मरण शब्दाचं चिंतन श्रीमद भागवत सांगते. मृत्यू कशाला म्हणतात म्हणजे मृत्यूचं स्वरूप सांगितलं. मृत्यू अत्यंत विस्मृती. मृत्यू करते काय? जीवाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकून देते. मृत्यू जीवाला विसर पाडते. मृत्यू जीवाचं विस्मरण पाडते. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला आपल्या बापाचं नाव माहीत आहे आणि माहीत पाहिजे. आपला बाप सांगायला मला पाहिजे. आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहीत. तुम्ही का साशंक आहे मला काही पण लक्षात नाही. आजोबाचं नाव माहीत आहे आणि माहीत पाहिजे. आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव माहीत आहे ना. माहीत पाहिजे, माहीत आहे. आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं नाव. पंजोबाचे वडील नव्हते पंजोबाला वडील. पंजोबाचे वडील जर असून त्यांच्या जागी त्यांच्या सातबाऱ्यावर आपलं नाव चढलं असेल तर कमीत कमी त्यांचं नाव तरी आपल्या चित्तात लक्षात पाहिजे. पण आपल्या लक्षात येत होते नाव नाही. का नाही आलं का लक्षात तुमच्या? का नाही? असून त्यांचं नाव नाही. असून त्यांचं नाव आज आपल्या चित्तात का नाही? त्याचं उत्तर एकच सांगतो. मृत्यूंनी त्यांचा ग्रास केला. मृत्यूंनी त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड टाकून दिलं. आज आम्हाला त्यांचं विस्मरण पडलं. काही दिवसांनी देवा आमचं सुद्धा जगाला असंच विस्मरण पडणार आहे. ऐका, मृत्यू एक करतो, जगाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकून देतो. पण इतका जरी प्रभावशाली मृत्यू असला तरी त्यात ताकद नाही, त्यात सामर्थ्य नाही का साधूला विस्मृतीच्या पडद्याआड टाकायचं. म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात, जगाला जो काळ भक्षस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही
स्थानी ठेवतो देवा, त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले. काळ सामर्थ्य नाही साधूला स्पर्श करण्याचं. काळ साधूपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून त्यांची पुण्यतिथी 52 वर्ष झाले. तो काळ आहे. पहिल्या वर्षी वडिलांचं वर्षश्राद्ध धुमधडाक्यात करतो, दुसऱ्या वर्षी वडिलांची तिथी विसरतो. पण 52ही वर्ष झाले तरी बाबाची तिथी लक्षात आहे. 52ही वर्ष झाले तरी स्वामीचा उत्सव आपल्या लक्षात आहे. काय याचं उत्तर एकच आहे, ते विस्मृतीच्या पडद्याआड गेले. काळ त्यांच्यापर्यंत जाऊ शकला नाही. याचं कारण आहे त्यांची पुण्यतिथी करावी. कोणाची पुण्यतिथी करावी? आणखी एक संगती सांगतो. देवा, ज्यांच्या प्राणाला गती भेटते त्यांची पुण्यतिथी नाही. ज्यांच्या प्राणाला अगती प्राप्त होते किंवा अधोगतीला जातात त्यांची पुण्यतिथी नाही. पाप करतो तो जीव अधोगतीला जातो, पुण्य करतो त्याला गती प्राप्त होते, स्वर्गादी गतीला जातो, ब्रह्मलोकात जातो, वेगवेगळ्या लोकांतरात जातो. त्यांची पुण्यतिथी, स्वर्गात गेले त्यांची पुण्यतिथी करू नये. आपण तरी उसकी कवन करायची. नरकाला गेले त्यांची पुण्यतिथी नाही, त्यांची करायची झाली तर पाप तिथी करायची. अलग लक्षात. त्यांची काय करावी? पाप तिथी करावी. साधूचं काय होते? साधूच्या प्राणाला गती भेटत नाही, म्हणजे ऊर्ध्व गतीला साधू जात नाही, आणि साधूच्या प्राणाला अगती किंवा अधोगती सुद्धा प्राप्त होत नाही. साधूचं होते काय? ब्रह्मसूत्रात चिंतन आहे. ब्रह्मसूत्र सांगते नतस्य प्राणः उत्क्रांती होती. त्यांचे प्राण उत्क्रांतीच होत नाही. होते काय त्यांच्या प्राणाचं? ब्रह्मसूत्रात सांगलं अत्रैव समविलीयन्ते. इथं असणाऱ्या चैतन्यात ते प्राण विलीन होतात आणि चैतन्य रूपाला प्राप्त होतात. त्यांची पुण्यतिथी करावी. स्वामी महाराज आजही चैतन्य रूपाने इथं आहेत, नाहीतर कार्यक्रमातलं चैतन्य दिसलं असतं. त्यांची पुण्यतिथी करावी देवा. आज संत श्री महेंद्र स्वामी महाराज यांची पुण्यतिथी, हा भव्य दिव्य उत्सव. उद्या सांगतेचा म्हणजे प्रसादाचा दिवस आहे. आज तसं सप्ताहातलं कीर्तन मागणी केली पाहिजे, पण मागायचं लोकांना सांगण्याची गरज नाही. मागत असतात. किती मागतात सांगू? जन्माला तसं मागतात ते मरेपर्यंत. जन्माला तसं पण आईकडे दुधाची मागणी करतात. तिथून जे मागतात, जरा मोठं झालं खेळाचं साहित्य मागतात, थोडे मोठं झालं पुस्तकं मागतात, मोठे झाले नोकरी मागतात. त्याच्यापुढं मला सगळं कीर्तना सांगण्याची गरज नाही. असं मागत 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 शेवटी लाकडं मागतात, गौऱ्या मागतात आणि याच्यावर थांबतात. मेले तरी मागतात. माझं वाक्य तुमच्या लक्षात येणार. मी पटवून देतो. जीव मेला तरी मागतो देवा, मेला तरी मागतो. यांना मागण्याच्या शिकवण्याची गरज नाही. मेला तरी मागतो. पटवून देतो. एकाच्या महाभागाचं 10व्याचं प्रवचन माझ्या वाट्याला. संप्रदायाचा नियम आहे कीर्तन 2 तास, प्रवचन 1 तास, गोंधळ रातभर असतो. लक्षात नियम आहे. एका महाभागाचं 10व्याचं प्रवचन मी करत होतो. प्रवचन करता करता 1 तास कधी आटोपला काही लक्षातही आलं नाही. मी विचारलं का हो पिंडाला शिवला? ते पिंडाला टावळा शिवीपर्यंत ते प्रवचन. इकडे आहे का नाही पद्धत? माहित नाही मला. 10व्याला नाही का? ते पश्चिम महाराष्ट्रात आहे ते पद्धत. पिंडाला जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत बुवानी प्रवचन करायचं. अर्ध्या तास शिवलं तर अर्धा तास, पाऊण तास शिवला तर 1 तास शिवला तर प्रवचनाचा वेळ 1 तास. 1 तास आटोपला तरी पिंडाच्या जवळ कावळा आला नाही. मी लोकांना विचारलं का हो शिवला का पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू दे, आणखीन कावळा फिरलाय नाही. 5-6 तास प्रवचन झालं. 6 तास. पुन्हा विचारलं का हो शिवला पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या, आणखीन कावळा आलाच नाही. 1.5 तास प्रवचन झालं. तर काव शिवला पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. आता मला मोठी चिंता पडली. 1 तासाचं भांडवल बोलली तर महाराज 1.5 तास पुरवलं. किती? 1 तासाचं प्रवचन 1.5 तास केलं. मी आता विचारत पडलो पिंडाला कावळा नाही शिवला तर आपल्याला शिवल्याशिवाय राहणार. पुन्हा विचारलं शिवला का पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. 1.5-2 तास प्रवचन झालं. माझी दयनीय अवस्था एका प्रवचन ऐकणाऱ्याने पाहिली.
आणि मग त्याने सांगलं म्हणे बुवा पिंडाला कावळा काय शिवत नाही मला चांगलं माहित नाही, गेलेला माझा जीवश्य कंठश आहे, फक्त तुम्ही मला प्रवचनातून सुट्टी द्या, पिंडाला कावळा शिवण्याची जबाबदारी पठ्ठ्या घेतो, काहीच हरकत नाही. पाहुणे 2 तास आटोपलेले होते, तेवढ्या तो प्रवचनातून उठला, प्रवचनातून बाहेर पडला, गाडी उभी होती, गाडीला किक मारली, तसा दुकानात गेला आणि एक बॉटल खरेदी केली, बिस्लरी पाण्याची नाही, बॉटल खरेदी केली आणि तो पिंडाच्या दिशेने निघाला. गाडीला का त्यानं ब्रेक केला तर पाठोपाठी निघलेला कावळा त्याने ब्रेकच केला. तो पिंडाजवळ आला आणि त्यानं ती बॉटल टेकवली रे, टेकवली का पिंडाला कावळा शिवला. मी तुम्हाला विचारतो आता ही बॉटल जिवंत असणाऱ्याने मागितली का मेलेल्याने? मी काय सांगितलं तुम्हाला? जीव जिवंत असेपर्यंत मागतो, यात विशेष नाही. जीव मेला तरी मागतो देवा, जीवाचा स्थायी भाव मागणार. जीव मागतच असतो, जीवाला मागण्याचं सांगण्याची काय गरज आहे? जीव मागतच असतो, काय काय मागतो. मला सगळं कीर्तना सांगण्याची गरज नाही, म्हणून जीवाला मागण्याचं शिकवण्याची गरज नाही. ते प्रभू शिंदे नावाचे कवी म्हणतात, देवळात जाऊन लोक दुकानासारखे वागतात आणि 4 आणि 8 आणे टाकून काहीतरी मागतात, काहीतरी मागतातच, मागतच असतात. जीव मागत असतो देवा, म्हणून जीवाला मागण्यापेक्षा साधूचा आश्रय करावा, साधूच्या मागण्याचा विचार करावा. म्हणून खऱ्या अर्थानं संतांचा हा उत्सव आहे, संतांचं चिंतन घडावं, पण अभंगाचा प्रपंच आहे. अभंग निवडलेला जगद्गुरु तुकोबाराचा महाराजांचा संत जीवनाचा परिचय तुकोबार आम्हाला देतात. आम्हाला लोक परिचय देतात बाहेर फिरत वेळेस, कोणाचाही देतात. वेगवेगळ्या ठिकाणी जातो, एखाद्या घरी गेले का परिचय देतात, महाराजांचं घर बरं का, आमचा मुलगा, आमचा भाऊ, मला इथपर्यंत परिचय ठीक आहे, याच्या पलीकडे परिचय देतात. ही महाराज आमची बायको, काय गरज आहे का बोलतो? तोही वेगळ्या भागात वेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी, काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे, काही भागात सांगतात महाराज ही आमच्या घरचे आहे. इकडे काय मनी बाई बरोबर आहे ना बाबाजी? भाषा आहे ना, मनी बाई तिकडं ते वर गेलं, महाराज आमची लक्ष्मी आहे, महाराज आमच्या मिसेस आहेत. शहरात गेल्या, एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली, यजमान माझ्या शेजारी बसले, त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला परिचय दिला. म्हणे महाराज ह्या कोण तुम्हाला माहिती आहेत का? पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय काय दिला? असा परिचय मला आतापर्यंत झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, आणि मग मला असं वाटलं तिचा परिचय झाला, पण याचाही परिचय झाला पाहिजे. आपल्याला फिरावं ते कळलं पाहिजे, याला काय म्हणतात कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, पण मग तिला विचारलं, ताई हे तुमचे कोण आहेत? आता ती त्याचीच बायको होती, बोलायला तेवढीच कमक. तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. मला वाटतं देवा या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा, जीवनात परिचय व्हावा साधूचा. आज जगद्गुरु तुकोबार साधूचा परिचय देतात का? ऐका ऐका, या जगाचं कल्याण साधण्यासाठी ते संत या अवनी तलावर आले. त्यांचा जर आपल्याला परिचय झाला नाही तर आपली कदाचित पद्धत होण्याची संभावना आहे.
उद्धारासाठी आले. तुमच्यासाठी आलेल्या साधूचा परिचय तुम्हाला झाला नाही तर कदाचित त्या साधूकडे आपण जाणार नाही तेव्हा. पण तुकोबा राजकासानं त्या साधूचा परिचय गाठ्यात वेगवेगळ्या अंगाने देतात, एका अंगाने वेगवेगळ्या अंगाने. कधी त्या साधूचा परिचय वाणीद्वारा, कधी साधूचा परिचय अस्तित्वद्वारा, कधी साधूचा परिचय रूपद्वारा, कधी साधूचा परिचय सामर्थ्यद्वारा, कधी साधूचा परिचय स्वरूपद्वारा, तर कधी साधूचा परिचय खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याच्या वास्तव स्वभावाद्वारा. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यातून होतो, वाणीतून होतो. माणस जाणीचे बोले, व्यक्ती बोलला का कळतो, त्याच्या बोलण्यातून कळतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. व्यक्ती बोलला का त्याचा परिचय होतो. ज्या अर्थी कान बिघडलं ना तो असला पाहिजे, तो काहीतरी बोलला पाहिजे. व्यक्ती बोलला का त्याच्या बोलण्यातून त्याचा परिचय होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली. कुंभात गेल्यानंतर त्यांना काही साधू दिसले. 3 भगवे कपडे घातलेले साधू दिसले. खेड्यातली असणारी मंडळी त्यांना म्हटलं बरं दिसायला 3 भगवे वस्त्र धारण करणारे साधू कोण असतील बरे, यांची जात कोणती असेल जात. अलीकडे साधूच्या जातीवर फार प्रॉब्लेम कायदेव झालं. कोणत्या जातीचे असतील बरं. जातीनं पूछे साधू की पूछ लीजिए ज्ञान. पण अज्ञानी लोक साधूच्या जातीकडे एक ऐका, वैष्णवाची याती वाणी जो आपण आपल्या मुखातून वैष्णवाची याती मुखातून काढू नाही देवा. पण त्यांच्या अंतःकरणात जिज्ञासा निर्माण झाली, कोण असतील बरं. बरं डायरेक्ट कसं विचारायचं, महाराज तुमची जात कोणती, कसं विचारायचं डायरेक्ट. एक करू म्हणे साधू बोलले का आपल्याला साधूच्या बोलण्यातून लक्षात येईल हे साधू कोण आहे. पहिल्या साधूकडे आले, काय बोलायचं साधूला. आता साधूला काय बोलावं हे ठरलेलं आहे. आकडा कोणता लागेल नाही बोलायचे, हे विचारायचं नाही साधूला. हे नाही विचारायचं महाराज आकडा कोणता लागेल. साधूला बोलावं, काय बोलावं. महाराज माझा उद्धार कधी होईल. कधी करेल असं तुम्ही मला संतांनी सांगा. माझ्या चित्ताचं समाधान करा. असं कर्म कधी खंडित होईल.